ठेवायला इकडेच करणार. तर 2 दिवसापासून पावसाचं वातावरण आहे तुम्हाला सांगते. काल पण थोडीशी भुरभुर चालू झाली होती. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण त्यांना हेल्प करतो एवढे ते फोर्स करतात तर जावं तर लागतंच. जास्त काही लांब नाही, इथून 15 किलोमीटरच आहे. तर त्यांच्याकडे गेले आणि त्यानंतर मग त्यांना थोडेसे आणखी काही गोष्टी समजावून सांगितल्या बारीक सारीक मशीनमधल्या. त्यानंतर ट्रायल वगैरे घेतली, त्यांनी पत्रवाडी तयार केली. तर बघा आज पहाटे 7 वाजता त्यांना निघायचं आहे आणि ती पत्रवाडी 5000 पत्रवाडी त्यांना पोहोचून द्यायची आहे बस स्टॉपवरती आणि तिकडनं ते गावाला नेणार आहेत. तर चला आता मी आवरते इथलं आणि नंतर आपल्याला सुद्धा ऑर्डर तयार करायची आहे. काय केलं तू? काय केले सांग. हे मशीन आणले, म्हणजे ऑर्डर केलं होतं मिशोवरनं. त्या दिवशी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. आपण पार्सल आलं होतं आपलं. आपण पार्सल आणलं होतं, मागवलं होतं सॉरी मिशोकडून. तर थोडंसं ना त्याला प्रॉब्लेम होता जरासा. म्हणजे काय होतं की जे डिस्टन्स जास्त होतं आणि वेफर्स ना खूप जाड जाड येत होते. तर मग ह्यांनी थोडंसं काहीतरी त्याला रिपेअरिंग केलं. मला नाही माहिती काय रिपेअरिंग केलं, ते त्यांनाच जमतं. तर बघू आता मी बटाटे वगैरे आणते आणि मला तर कालच आणायचे होते. पण आता सध्या पावसाचं वातावरण चालू आहे, म्हणजे आभाळ आहे, त्यामुळे मग मी काही आणले नाही. एक मिनिट. हॅलो. तर पावसाचं वातावरण आभाळ खूप आहे, त्यामुळे मग मी काही बटाटे आणलेच नाही. हॅलो, कोण बोलतंय? आता काय करते की जी मशीन घेतलंय ना, तर ते व्यवस्थित करून आणलेलं आहे. त्याच्यावरती आपण ट्रायल घेऊया, म्हणजे स्लाइस व्यवस्थित कट होतात की नाही. त्या दिवशी मागवलं ना तर त्याच्यात डिस्टन्स जास्त होतं आणि त्यामुळे ना स्लाइस थोडे जास्त जाड कट होत होते. मग ते वेपर्स ना चांगले नाही लागत. इतके पण जाड नको, मध्यम पाहिजेत. थोडे जास्त पण पातळ नको आणि जास्त जाड पण नको. म्हणून मग ते ओमाच्या पप्पांनी काय केलं की थोडंसं त्याचं डिस्टन्स ना कमी केलं, म्हणजे ते व्यवस्थितपणे आपले मीडियम स्लाइस होतील आणि त्या हिशोबाने मग आपल्याला वेपर्स पटापट तयार करता येईल. तर बटाटे वगैरे आता संध्याकाळी मार्केटमध्ये जाऊन आणेलच, कारण की संध्याकाळी पूर्ण भाजीपाला च्या गाड्या वगैरे लागतात ना चौकामध्ये. तर त्यावेळेला बटाटे पण येतात. तर बटाटे सध्या 25 ते 30 रुपये किलो चालू आहे. चांगला मोठा बटाटा घ्यायचा म्हटल्यावरती 30 रुपये किलो वगैरे मिळेल. तर असो 5 किलो सुरुवातीला आणूया. तर अर्धवटच राहिलं बोलणं. तर ही मशीन मग त्यांनी ना डिस्टन्स कमी केला आणि मग काल आम्ही ट्राय करून बघितले वेफर्स, तर छान येत होते. तरी पण मी आता परत एकदा काकडी वगैरे आहे का तर बघते, ठेवून बघते ती त्यामध्ये. ही काकडी आहे, आता ह्याची ट्रायल घेऊ. बरेच दिवस झाले काकडी वापरली नव्हती, त्याची ट्रायल घेऊन बघते मी आता. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तर इथं ना मी बटाटे तर घरचे संपले होते. मग काय केलं की काकडी होते. आता व्हेजिटेबल कटर पण आहे ना, ते व्हेजिटेबल कटर म्हणजे स्लाइस होतात त्यामध्ये. तर काकडी म्हणा किंवा गाजर म्हणा, तर त्याचे तुम्हाला स्लाइस करायचे असतील ना तर ते होतात त्यामध्ये. मग मी काय केलं की काकडी घेतली एक आणि त्याचे स्लाइस करून बघते म्हटलं, कारण की बटाटे पूर्णपणे संपले होते. छोटे छोटे बटाटे आणले होते मी भाजीसाठी, तर ते पण संपून गेले होते. बटाटा घरी जास्त लागतो, कारण काय म्हणतात त्याला, पराठे वगैरे करते मी कंटिन्युअसली. बटाट्याची भाजी तर दोघा बापलेकांची फेवरेट आहे. येल्लो बटाटा करतो ना आपण, ती बटाट्याची भाजी दोघा बापलेकांची फेवरेट आहे. त्यामुळे बटाटा खूप जास्त प्रमाणात आमच्या घरामध्ये यूज होतो. ओमा पण आवडीने खातो, पराठे पण खूप आवडतात त्याला. तर आणि इन्क्वायरीसाठी कॉल तुम्हाला सांगते चालूच असतात मला, कारण
एखादी रील व्हायरल झाली, इंस्टाग्रामवरती आपण जाहिरातीसाठी आपले व्हिडिओ, माझे व्हिडिओ असतात आणि त्यावरून मला बरेचसे कॉल्स येतात. बऱ्याचशा महिलांनी व्यवसाय चालू केलेला आहे. उत्तम प्रकारे त्यांचं काम चालू आहे. तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघून घ्या. आधी जो मी अपलोड केला आहे ना, तो व्हिडिओ बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी की त्यांनी कशा प्रकारे त्यांचं काम केलेलं आहे ते, आणि खूप छान पद्धतीने ऑर्डर वगैरे देत आहेत त्या. तर हे बघा असे स्लाइस झालेत. ओके, आणि खूप छान वाटते ते स्लाइस बनवताना. आता फक्त घाई आहे की कधी मी बटाटे आणते आणि वेफर्स बनवते, कारण मी असं मशीन वगैरे कधी मागवत नाही. आणि अजून मला एक ते स्प्रिंग पोटॅटोचं मशीनसुद्धा मागवायचं आहे, कारण की माझ्या ओमाला स्प्रिंग पोटॅटो खूप आवडतं. तर ते मशीन पण मी नक्की मागवणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बघूया ते मशीन मागवलं की. म्हणजे बाहेर जातो ना आपण, म्हणजे आम्ही जातो ना, तर बाहेर तो स्प्रिंग पोटॅटो, एक बटाटा तो 100 रुपयाला मिळतो. 100 रुपये, 70 रुपये. तर म्हटलं घरीच आपण ट्राय करून बघूया, म्हणून मग मी स्प्रिंग पोटॅटोचं मशीन पण मागवणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मस्त असे स्लाईस होत आहेत. तर आता बटाट्याचे जे वेफर्स आहेत ना, ते पण ओके होतील. संध्याकाळी मार्केटमध्ये भाजीच्या गाड्या लागल्या की मग त्यानंतर मी बटाटे वगैरे घेऊन येईल. तर आता हे माझं काम तर असं चालूच राहतं. काम करता करता फोनवर बोलावं लागतं, आवाज नाही आला की मग परत बाहेर जावं लागतं. अशा प्रकारे कामाला उशीर होतो, लेट होतच. आता कामं आवरली सगळी आणि आता वाजले तर किती वाजले, अरे बापरे बाप, किती वाजले काय माहिती, 6. तर आता वाजले 6. सगळी कामं आवरली. त्यानंतर आता मशीन चालू करणार. तर लाईट गेली, कशी काय गेली काय माहिती. यावेळेस तर काही जात नसते, पण आज गेली. तर म्हटलं 3000 प्लेटची ऑर्डर होती, बघू आता लवकर आली तर तयार करणार, नाही तर मग उद्याच देईल. आणि आता जाते, तुम्हाला जे मशीन दाखवलं मी, तर बटाटे म्हणजे चिप्स करण्याची खूप घाई आहे. तर आता बटाटे आणायला जाते, बघते चांगले निवडून 5 किलो बटाटे आणते. आज ऊन बऱ्यापैकी पडलं होतं, तर आता राहील ऊन, म्हणजे 1-2 दिवस आभाळ होतं तर राहील ऊन. आणि आता मी थोडंसं तूप काढलंय, म्हणजे साय जास्त गोळा झाली नव्हती. साय आता थोडी लिमिटेड गोळा होते, कारण जास्त दूध मी आणतच नाही. अर्धा लिटर लागतं हार्डली डेलीचं. तर त्यातच जितकं तूप निघेल, तरी थोडं वाटीभर निघलंय, ते मी तुम्हाला दाखवते आता. 1 मिनिट. हे बघा, हे काढलंय तूप, कसं निघलंय मस्त, गरम आहे गरम. तर मला ना आमरस बरोबर तूप खायला खूप आवडतं. म्हणजे माझा फेवरेट पदार्थ आहे. आमरस बरोबर कुरडई किंवा मग तूप टाकून मग चपाती वगैरे त्यासोबत खायची. पुरी शक्यता खात नाही आमच्याकडं आमरस बरोबर, म्हणजे आईकडं. इकडे आमरस पुरी जास्त फेमस आहे. आमरस पुरी म्हणा किंवा आमरस पोळ्या म्हणा, पण मला तूप टाकून आवडतो आमरस. आणि मग चपाती इथं संपवते. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बरीचशी कामं, आता त्याची ट्रायल घेतली आपण मशीनची सकाळी उठण्यापासून. असे छोटे व्लॉग मी शक्यता किचनमधले व्लॉग जास्त बनवत नसते, पण हळूहळू बनवेन, कारण की माझ्या दुसऱ्या चॅनलवरती मी बिझनेसचेच व्लॉग अपलोड करत असते. चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.